नाशिकमध्ये ठाकरे सेना मनसेच्या बैठकीत ठाकरे गटाच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला। जयंत दिंडे आणि विनायक पांडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली आहे। वादावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ देखील केली आहे। विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची माहिती। नाशिक जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गोंधळ झालाय, तर संवर्ग 4 मधील शिक्षकांसाठी अवघ्या 4 दिवसात बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय। नाशिकच्या मनमाड बाजार समितीच्या सभापती दीपक गोगडा यांच्या विरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आलाय। ऐनवेळी एका संचालकाला मतदान प्रक्रियेपासून रोखल्याने ठराव फेटाळण्यात आलाय। दरम्यान बहुमत नसल्याने सभापतींनी राजीनामा देण्याचं आवाहन विरोधकांनी केलंय, तर आम्ही शेतकरी हिताचे काम करत असल्याचं गोगडा यांनी म्हटलंय। तर इचलकरंजीत महानगरपालिकेच्या नवीन एसटीपी प्रकल्पातून सांडपाणी बाहेर सोडण्यात येत आहे। याबाबत तक्रारी आल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले। सांडपाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं त्यांनी पाहणी अहवालामध्ये नमूद केलं। नाशिकच्या निफाडमध्ये वैनतेय विद्यामंदिरामध्ये चिमुकल्यांनी सफाई कामगारांना राखी बांधत अनोखी रक्षाबंधन साजरी केली। यातून या चिमुकल्यांनी सामाजिक बंधुत्वाचा संदेश दिला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।